हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज मी साधी सोपी अशी रेसिपी बनवणार आहे. टिफिनवर करायला एकदम झटपट होते आणि 10 मिनिटात आपली भाजी टिफिनसाठी रेडी होते. तर सिंपल अशी भाजी, आलूची भाजी बनवणार आहे आपण, मोकळी अशी. तर ही आपल्या मुलाला आपण टिफिनवर पटकन करून देऊ शकतो. तर बघा, आधी मी आलू कट करून घेतले, छान स्लाइस करून घेतले आलूचे, छान वॉश केले 2 पाण्याने. आणि आता बघा, कांदा आणि लसूण कट करून घ्यायचा आधीच आणि कढईमध्ये तेल सोडायचं. हे बघा, मी कांदा, लसूण, कस्तुरी मेथी, हिंग आधीच सगळं प्रिपेअर करून ठेवलेलं आहे. आणि तेल थोडं गरम झाल्यावर जिरं मोहरी टाकून द्यायचं. जिरं मोहरी तडतडायला लागला की कांदा टाकून द्यायचा. कांदा थोडासा हलका ब्राऊन झाला की लसणाचे तुकडे टाकून द्यायचे. तेजपानला आपण एक लवंग टोचून घ्यायची अशी, त्यामुळे तेजपान फैलत नाही भाजीमध्ये. आणि ते फोडणीमध्ये असं सोडून द्यायचं. आता असे लसणाचे तुकडे कट केलेले त्यामध्ये टाकून द्यायचे फोडणीमध्ये. थोडा हिंग टाकायचा, हिंगाने छान चव येते. धने पावडर टाकू आता आपण. धने पावडर, हळद, तिखट, मीठ, जिरा पावडर, थोडासा गरम मसाला, हे सगळं आपण फोडणीमध्ये ॲड करून घेऊ. पटकन अशी तयार होणारी ही भाजी आहे टिफिनसाठी आणि लहान मुलांना खूप जास्त आवडते. बघा, हे कट केलेले आलू यामध्ये सोडून घ्यायचे फोडणीमध्ये आणि छान थोडं पाणी सोडून घ्यायचं आलू शिजायसाठी. आणि एक ताट ठेवायचं, ताटावर पण सुद्धा थोडं पाणी टाकून घ्यायचं, त्यामुळे भाजी लवकर शिजते. हे बघा, आता माझी भाजी शिजतच आलेली आहे. अशा प्रकारे आपण आलूची सिंपल अशी रेसिपी बनवू शकतो. लहान मुलांना आलूची भाजी खूप जास्त आवडते. हेल्दी, न्यूट्रिशियस अशी आलूची भाजी रेडी आहे. आणि भाजी झाल्यानंतर त्यावर कोथिंबीर कट करून टाकून द्यायची आणि छान मिक्स करून घ्यायची. बघा, भाजी छान शिजलेली आहे, मस्तपैकी भाजी रेडी झालेली आहे माझी. कैरीची फोड तोंडामध्ये टाकली मी, मला खूप जास्त कैरी आवडते. माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा.